6 वाजता मे बी काहीतरी निघालेलं तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. मला काही जागेवरती फॉग भेटत नव्हता, परंतु काही जागेवरती फॉग जो आहे तो खूपच जास्त होता, एवढं की मला काहीच समोरचं दिसत नव्हतं. जिथे पाण्याचं क्षेत्र जास्त असतं तिकडे फॉग जे आहेत ते जास्त असतात. नदी, तलाव ह्या जागेवरती जे आहे फॉग आपल्याला जास्त मिळतं. माझा नेहमीचा येण्या जाण्याचा रस्ता आहे, मला माहिती आहे कसा आहे, कुठून कुठला वळण येतो, कुठून लगेच फिरणारा वळण आहे, कुठून साधा वळण आहे. या रस्त्यावरती मी नॉर्मली जे आहे ती माझी गाडी 70 ते 80च्या स्पीडवर चालवत असतो. परंतु जेव्हा मला फॉग ह्याच सेम रस्त्यावरती भेटत होतो तेव्हा मी माझ्या गाडीची स्पीड आणत होतो 35 ते 45. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपल्याला जेव्हा फॉग मिळतो एखाद्या जागेवरती तेव्हा अशा वेळेला आपली स्पीड जी आहे ती अर्ध्यापेक्षा आपल्याला कमी आणून ठेवायची आहे. का तर आपल्याला समोरचं एकदम विजिबिलिटी नसते, क्लिअरली काहीच दिसत नसतं समोर. रिएक्शन टाइम देखील आपल्याकडे कमी असतो जेव्हा आपण वेगात असतो, त्यामुळे स्पीड कमी करायची आहे, रिएक्शन टाइम वाढवायचा आहे. काय भरोसा, जसं त्या यमुना एक्सप्रेस हायवेवरती झालं तसंच पुढे काहीतरी असेल, पुढे एखादा काहीतरी माणूस असेल किंवा एखादा जनावर असेल, त्यामुळे आपली स्पीड जी आहे ती कमी करायची आहे, रिएक्शन टाइम